नमस्कार मित्रांनो. तर ही शेतकऱ्याची विहीर खोदकाम करणं सुरू आहे. मात्र आपण बघू शकताय की सुरुवातीपासूनच या ठिकाणं काळं पाषाण लागलेलं आहे. त्यामुळे ही विहीर खोदण्यास शेतकऱ्याला खूप हार्ड जात आहे, जड जात आहे. खर्च देखील मोठा येतोय. मात्र पाणी जर बघितलं आपण तर हे बघू शकता, एक 4 ते 5 म्हणजे एक परसवर किमान पाणी लागलेलं आहे. बऱ्यापैकी पाणी आहे, सगळीकडून पाझर आहे. मात्र प्रॉब्लेम एक होतोय की सुरुवातीपासूनच खरप लागल्यामुळं खर्च जास्त येतोय मित्रांनो. तर हे बघू शकता, शेतीमध्ये विहीर खोदकाम सुरू आहे. पाणी लागल्यामुळं तर खोदकाम करावं वाटते, मात्र खर्च जास्त येतोय. अशी परिस्थिती आल्यावर नेमकं काय केलं पाहिजे, तर कमेंटमध्ये नक्की सल्ला द्या. धन्यवाद.